नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. बातमी बातमी काय म्हणतात तशी परदेशामधून येणाऱ्या ज्या बातम्या आहेत त्या तुम्हाला चक्रावून टाकतील कदाचित. संपूर्ण युरोपामध्ये शेतकऱ्यांची आंदोलनं चालू आहेत. लक्षात घ्या, शेतकऱ्यांची आंदोलनं चालू आहेत. इथे जसे शेतकऱ्या आपल्या ज्या शेतीविषयक कायदे मोदींनी बदलण्याचा प्रयत्न केला आणि कृषी उत्पन्न बाजार समिती आणि त्या संदर्भामध्ये एक समांतर व्यवस्था देण्याचा प्रयत्न केला, ज्याच्यातून शेतकऱ्यांना योग्य भाव मिळू शकेल. परंतु त्याच्या विरोधामध्ये आंदोलनं केली गेली आणि ती आंदोलनं कशी होती तुम्हाला आठवत असेल. ठिय्या मांडून बसलेले लोक होते, त्यांच्यासाठी सगळ्या सुख सोयी सुविधा पुरवल्या गेलेल्या होत्या. ऐन थंडीमध्ये त्यांच्यासाठी तिथे हीटर दिलेले होते त्या तंबूंमध्ये. उन्हाळा आल्यानंतर त्यांना एसी होता, सर्व प्रकारचं सुख सोयींचं भोजन होतं. अशा पद्धतीमध्ये हे सगळे निदर्शनं कशी चालली होती हे पूर्ण देशाने बघितलेलं आहे. या सगळ्याचा खर्च कोणी केला हा एक प्रश्न आहे, तो आपण नंतर बघू. परंतु ज्याला म्हणतात ना, करावे तसे भरावे, त्यावेळेला जेव्हा भारतामध्ये अशी आंदोलनं चालू होती त्यावेळेला मजा बघत बसलेले होते, मिटक्या मारत मजा बघत बसलेले जे लोक होते, आज त्यांच्यावरतीच ती पाळी आलेली आहे. ही महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. युरोपामध्ये ब्रसेल्समध्ये युरोपियन युनियनची सभा होणार होती. सभा म्हणजे त्यांच्या पार्लमेंटची बैठक होणार होती आणि त्याच्यामध्ये काही महत्वाचे निर्णय घेतले जाणार होते. त्याच वेळेला संपूर्ण युरोपामध्ये म्हणजे बेल्जियममध्ये असेल, जर्मनीत असेल, स्पेनमध्ये असेल, पोलंडमध्ये असेल, काही करून तर काही इटालीमधले शेतकरी सुद्धा बेल्जियममध्ये पोहोचलेले होते. हे सगळे जण आंदोलन करत होते, उग्र आंदोलन. म्हणजे असं म्हटलं जातं की प्रत्येक जण आपापली वाहनं घेऊन शहरापर्यंत पोहोचलेले होते. आणि वाहनांमध्ये अगदी ट्रॅक्टर सुद्धा आणले होते त्यांनी. त्याच्यामध्ये बसून त्यांनी मोठमोठ्यांनी त्या आधी त्यांचा आवाज त्या सगळ्या वाहनांचा, त्यांचे भोंगे लावलेले होते जोरजोरात, त्याच्यावरती झेंडे लावलेले होते. अशा ह्याच्यामध्ये ब्रसेल्सच्या लोकांना अशी सवयच नाही मुळी सकाळ सकाळ अशा पद्धतीने आंदोलन करण्यासाठी सगळे ट्रॅफिक जॅम झालेले. आणि हा सगळा जो एकंदरीत देखावा होता, तो देखावा बघून युरोपातले लोक चाट पडले. त्यांना ही अशी कधी अपेक्षाच नव्हती. अशीच आंदोलनं फ्रान्समध्ये झाली, अशीच आंदोलनं जर्मनीमध्ये, पोलंडमध्ये, मी म्हटलं तशी स्पेनमध्ये सुद्धा झाली. मग असं अचानक काय घडलं मित्रांनो, की ज्या पद्धतीमध्ये हे जे सगळे शेतकरी आहेत ते अशा पद्धतीने एकवटले आणि त्यांनी आपल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या युरोपियन युनियन समोर मांडण्याचा प्रयत्न केला असं दिसून येतं. ह्याच्या अगोदर मी एक व्हिडिओ केलेला होता, तो नेदरलँड्सच्या शेतकऱ्यांबद्दलचा होता आणि त्यांच्या सुद्धा ज्या व्यथा वेदना होत्या त्या सुद्धा थोड्याफार समांतर तशाच होत्या असं तुम्हाला लक्षात येईल. हे सगळे लोक कशासाठी तिथे आलेले होते. त्यांचं म्हणणं असं आहे की इथून पुढे आम्हाला शेती हा व्यवसाय म्हणून करणं अशक्य होत आहे. म्हणजेच त्यांच्या शेतमालाला योग्य भाव मिळत नाहीये. त्यांच्यावरती अनेक कायद्याची बंधनं लादली गेलेली आहेत. ती बंधनं पाळता पाळता त्यांना ज्या पद्धतीचं ते उत्पादन काढतात, ते उत्पादन मार्केटमध्ये विकलं जात नाहीये. भरीला भर म्हणून त्यांच्यावरती जो उत्पादनाचा खर्च लादला गेलेला आहे आज, तो खर्च त्यांना फिटवता येत नाहीये. अशा अनेक बाबी त्या घेऊन उभी आहेत ही मंडळी. आणि उत्पादनाचा खर्च का वाढला हे लक्षात घ्या. उत्पादनाचा खर्च वाढलाय कारण त्यांच्या ऊर्जेच्या खर्चामध्ये प्रचंड मोठी वाढ झालेली आहे. युक्रेन युद्धानंतर जे तेलाचे भाव वाढले, त्याचा परिणाम युरोपच्या इकॉनॉमीवरती किती झालेला आहे याची आपल्याला इथे बसून पुरेशी कल्पना येत नाही. पण जसं तिथे वीज निर्मिती आहे त्याचे भाव वाढलेले आहेत, ट्रान्सपोर्टेशनचे भाव वाढलेले आहेत, एवढंच आपल्याला कळतं. पण तिथला शेतकरी जो आहे तो बऱ्याच प्रमाणामध्ये यंत्राच्या साहाय्याने शेती करत असतो. ही जी यंत्र आहेत ती यंत्र ही त्या इंधनावरती चालवली जातात आणि हे इंधनच मुळात महाग होताना दिसतं.
आणि मग 22 नंतर हा जो अतिरिक्त बोजा त्यांच्या डोक्यावरती पडलेला आहे त्याच्यामधून त्यांची सुटका नाहीये आणि त्या प्रमाणात त्यांना योग्य भाव मिळत नाही. आता भाव का मिळत नाहीये तर युरोपियन युनियनने आणखी एक उपकार करून ठेवलेले आहेत. त्यांनी असं केलेलं आहे की युक्रेन युद्धामध्ये आहे आणि त्यांना त्यांचं सगळं वार्षिक उत्पन्न जे आहे मी त्याच्यावरही व्हिडिओ केलेले होते. शेतमालावरती आधारित असा हा देश जास्त करून होता. इंडस्ट्री होती त्यांच्याकडे. परंतु हा सुद्धा एक मोठा ज्याला जगाचं गव्हाचं कोठार म्हटलं जायचं. असा हा जो युक्रेन आहे त्याच्यावरती हल्ला झाल्यानंतर काही ना काहीतरी उत्पन्न त्यांच्याकडे चालू राहावं म्हणून त्यांचा शेतमाल जो आहे तो शेतमाल हा युरोपामध्ये आणून ओतला गेला. तो ओतत असताना त्याला कमी भावाने तो आणला गेला आणि मग युरोपमधला जो शेतकरी आहे तो ज्या अवस्थेमध्ये उत्पादन काढतोय त्याला ते जे भाव आहेत ते भाव त्यांना देताच येत नाहीत. ते इतके कमी भाव आहेत की लोक अर्थातच कमी भावाचं अन्न विकत घेतायत. कारण काय पुन्हा त्यांचे सुद्धा खर्च वाढलेलेच आहेत. त्यांचे सुद्धा घरखर्च वाढलेले आहेत. विजेचं उत्पन्न असेल, विजेचा खर्च असेल, ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल, हे सगळं सहन करता करता तिथल्या सामान्य माणसाचं सुद्धा पेकट मोडलेलं आहे असं आपल्याला दिसतं. आणि मग त्याच्यावर भरीसभर म्हणून ही युरोपियन युनियन असेल किंवा फ्रान्स असेल, हे दक्षिण अमेरिकेमधल्या मर्कासूर नावाची काहीतरी कंपनी आहे, त्यांच्या बरोबर एक ट्रेड डील बनवत आहेत आणि तिथून माल कसा आणता येईल आणि कमी भावामध्ये नागरिकांना देता येईल. इथे हा जो सगळा पेच आहे हा लक्षात घ्या की नागरिकांवरती इतर अतिरिक्त बोजा वाढलेला आहे. त्याच्यामुळे त्यांना अन्नधान्याचे भाव कमी करून हवेत. तर शेतकरी म्हणतायत की आमचं उत्पन्नच तुम्ही लुटून नेताय. आणि हा जो संघर्ष आहे शेतकरी विरुद्ध सामान्य नागरिक, हा संघर्ष आपण इथे पण बघितलेला आहे. आणि ते एक युग होतं. आज सुद्धा ते सगळे प्रश्न संपलेले आहेत असं नाहीये. ह्याला त्याच्यामध्ये आणखी भरीसभर काय आहे तर क्लायमेट चेंज नावाचा जो काय एक बोगस प्रकार फ्लोट केला गेलेला आहे या भोंदू सेक्युलरांनी आणि लिबरलांनी त्या युरोपाचं कसं वाटोळं करून ठेवलेलं आहे तुमच्या लक्षात येईल. त्याच्यामधली एक अट शेतकऱ्यांवर जी घातली गेलेली होती ती तुमचं जे संपूर्ण शेत असेल त्याचा 5% हिस्सा जो आहे त्याच्यामध्ये तुम्ही शेती करू नका. म्हणजे या वर्षी हा 5%, दुसऱ्या वर्षी हा 5%. कल्पना अशी होती की ती जमीन जर का तुम्ही तशीच ओसाड ठेवली त्याच्यात पीक लावलं नाही तर नैसर्गिकरित्या तिची भर होईल. तिची जी झीज झालेली असेल ती झीज भरून निघेल आणि मग तुम्ही अशा रीतीने रोटेट करा ते एक दरवर्षी दुसरा भाग हे करून त्याच्यामध्ये. परंतु ही 5% जमीन सुद्धा ओसाड ठेवणं त्या युरोपियन शेतकऱ्याला आता डोईजड व्हायला लागलेलं आहे. कारण त्याचे येणारं उत्पन्न इतकं कमी आहे की ते 5%तलं उत्पन्न सुद्धा त्याला त्याच्यासाठी मोठं झालेलं आहे. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर खरं म्हणजे युरोपियन युनियननी ह्या गोष्टी सुद्धा हटवलेल्या होत्या की ठीक आहे तुम्ही 5% ठेवू नका आता इथून पुढे. परंतु तरी सुद्धा क्लायमेट चेंजच्या बाबतीमध्ये जे काही अत्यंत कडक निर्बंध लादले गेलेले आहेत त्याच्यामधून हा शेती व्यवसाय जो आहे तो पूर्णपणे ढासळलेला आहे. त्या व्यवसायावरती आधारित असलेली जनता जी आहे त्या जनतेकडे दुसरे स्किलसेट ताबडतोबीने उपलब्ध असतील का मित्रांनो सांगा. आणि जरी असले तरी देखील त्यांच्यासाठी कुठे रोजगार उपलब्ध असू शकतो का इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये. तेव्हा युरोप कशा पद्धतीच्या आर्थिक संकटात सापडलाय ह्याची कल्पना करा. हीच माणसं सगळी आपल्याला हसत होती. लक्षात घ्या, हीच माणसं हसत होती की मोदी रशियाकडून तेल घेतात म्हणून आगपकड सुद्धा करत होती. हे हसत केव्हा होते, आपले शेतकरी आंदोलन करत होते तेव्हा. आणि आगपकड कधी करायला लागले, आपण रशियाकडून तेल घेतलं तेव्हा. जयशंकर यांनी उत्तम शब्दामध्ये त्यांना सांगितलं की आम्ही कुठलेही युरोपियन युनियनचे नियम तोडलेले नाहीयेत. तिथून आणलेलं जे खनिज तेल आहे त्याच्यावर प्रक्रिया करून आम्ही तुम्हाला देतोय. तेव्हा तुम्हाला तुमच्याच नियमामध्ये बसवून ही जी आमची एक्सपोर्टची जी निर्यातीची जी प्रक्रिया आहे ती आम्ही पूर्ण करतोय. त्याच्यावरती कोणी काही बोलू शकलं नाही. दुसरी गोष्ट अशी जयशंकर यांनी हे सुद्धा निर्देशित केलं की संपूर्ण जग जेव्हा तेलाचे भाव भडकलेले आहेत
आणि त्याचा सामना करताय त्यावेळेला आम्ही कमी दरामध्ये तेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय, कुठेतरी संतुलन साधण्याचा प्रयत्न केलाय आणि ह्याची नोंद सुद्धा घेतली गेली पाहिजे. तर ही फार मोठी गोष्ट आहे मित्रांनो, की अशा पद्धतीने भारताने जे काही केलं त्याची मांडणी करणं ही एक मोठी गोष्ट होती. म्हणजे सगळा भारत रशियाकडून तेल घेतो म्हणून त्याला तुम्ही परस्पर गुन्हेगार ठरवण्याचा उद्योग सुरू झालेला होता. आणि हा खास करून फक्त माध्यमांमध्ये होता. कारण सरतेशेवटी जी सरकारं आहेत त्यांचे पाय जमिनीला लागलेले आहेत. अमेरिकेचेही पाय हळू-हळू जमिनीला लागले. त्यांना ते सगळं मान्य करावं लागलं. कारण भारताने जर अशा पद्धतीने तेलाचा पुरवठा केला नसता, तर तिकडे भावांचं काय झालं असतं कल्पना करा. काही काळापूर्वी तुम्हाला आठवत असेल ग्रीसवर असं संकट आलेलं होतं. आर्थिक संकट म्हणजे असे दंगली होत होत्या, सामान्य माणसं रस्त्यावर उतरलेली होती. कारण काय तर ती युरोपियन युनियन काहीतरी नियम बनवायची आणि मग ग्रीसला सांगायची. कारण काय तर ग्रीस हे आपलं जे उत्पन्न आहे त्याचा योग्य विनिमय लागत नव्हते. तर अशा पद्धतीने ग्रीसवरती निर्बंध कोणी लावले? युरोपियन युनियननी लावले आणि तिथे दंगली सुरू झालेल्या होत्या. आठवत असेल तुम्हाला. त्यांचं कर्ज फेडण्याच्या परिस्थितीत ग्रीस राहिलेला नव्हता. आज युरोपियन युनियन सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करताना तुम्हाला दिसतोय आणि त्याचं कारण असं, की ही सगळी फॅड्स आहेत. हे जे ग्रीन एनर्जी असेल, क्लायमेट चेंज असेल किंवा जे 50 गोष्टी त्यांनी शोधून काढलेल्या आहेत, त्याच्यासाठी त्या ग्रेटा थुनबर्गला उभी केली. एक बाहुलं उभं केलं प्रचारासाठी, की हे सगळं कसं महत्वाचं आहे. हा जो सगळा फुगा आहे ना, हा फुगा कधी ना कधीतरी फुटणार आहे. भारतामध्ये जसा सेक्युलरिझमचा फुगा फुटला, तसा युरोपामध्ये हा सगळा जो वोकिझम चाललेला आहे, तो वोकिझम कशासाठी आणलेला आहे? तर तुमच्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्या विस्कळीत करणं आणि त्या कोसळवून टाकणं, ह्याच्यासाठी हा अजेंडा राबवला गेला. हे जर का ह्यांना अजून कळलेलं नसेल, तर त्यांच्याबद्दल काय बोलायचं मित्रांनो? आता असं ते म्हणतायत, की आम्ही काहीतरी करू. म्हणजे काय तर शेतकऱ्यांच्या उत्पन्न असेल किंवा त्यांना जे इंधन दिलं जातं त्याच्यावर आम्ही टॅक्स घेणार नाही वगैरे, वगैरे काही ना काहीतरी सोयी केल्या जातील. परंतु त्या पुरेशा आहेत का हा प्रश्न आहे आणि जनतेचं समाधान त्याच्यामधून होणार का? हा दुसरा प्रश्न आहे. हे सगळं करत असताना भारताने या सगळ्या संकटावरती कशी मात केली हे बघण्यासाठी आता उलटा प्रवाह कदाचित सुरू होईल आणि मोदींनी नेमकं काय केलं? ह्या संकटातून आपण कसे बाहेर पडलो? ह्याचा जर का आदर्श सोल्युशन असेल तर ते पुन्हा भारतच देऊ शकतो लक्षात घ्या. आणि ही सगळी जी अवस्था आहे, ही अवस्था एक लक्षात घ्या तुम्ही, की कुठचीही जी नाटकं असतात ती फार काळ चालू शकत नाही. हे नाटक कशासाठी चाललेलं होतं? ते नाटक कुठल्या प्रेरणेने चाललेलं होतं हे जर का तिथल्या जनतेलाही मी दोषी धरते. कारण त्यांनीच ते राज्यकर्ते निवडून दिले. तुमच्याकडे दुसरे राज्यकर्ते नव्हते का? तुमच्यासाठी राष्ट्रवादाची पुकार देणारे राज्यकर्ते होते. त्यांचा पर्याय तुम्ही स्वीकारला नाहीत. कारण तुम्हाला सुद्धा या सगळ्या तत्वज्ञानाची भुरळ पडली. अमेरिकेला जशी युरोपाला पडली आहे, तशीच अमेरिकेला पडली आणि म्हणूनच ते युद्ध सुरू झालं. काय गरज होती युक्रेन, नेटो आणि हे सगळं करण्याची? आज सुद्धा अमेरिका अडवून बसलेली आहे, की युरोपाला संरक्षण द्यायचं तर तुमचा तुम्ही संरक्षण खर्च करा. का नव्हता केलात तुम्ही? तुम्ही जर का एवढे मोठे प्रगत राष्ट्र स्वतःला मानत होता, डेव्हलप कंट्री मग तुमचा पैसा जात कुठे होता? तुम्ही स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी का नव्हता प्रयत्न केला? आणि का नव्हते पैसे त्याच्यामध्ये गुंतवले? भारतासारखा एक गरीब दरिद्री देश सुद्धा ताठ मानेने उभा होता. ताठ मानेने उभा होता. निदान आपलं संरक्षण करण्याइतपत त्यांनी तयारी ठेवलेली होती. तुम्हाला तीही करता आली नाही. मग तुमच्या त्या विकासाची गरजच काय होती? जनतेचं जर का तुम्ही संरक्षण करू शकणार नसाल, तर त्या वेल्फेअर स्टेटचं कल्याणकारी राज्याचा उपयोग काय असतो? आणि मग परिणती काय झाली बघा. आज अमेरिका आपल्या टर्म्स डिक्टेट करते आहे. त्यांना सांगते आहे, की तुम्ही हे करा, तुम्ही हे करा, तुम्ही हे करा. आणि ते ऐकावं लागतंय. कारण काय? तर आज जर का अमेरिकेची साथ सोडली, तर रशिया पूर्णपणे आत घुसेल आणि जे पूर्वीची त्यांची जी राज्य होती, त्यांच्या प्रभावाखालची, ती पुन्हा एकदा ताब्यात घेईल. कदाचित आणखीही पुढे जाईल. कारण यांच्याकडे संरक्षण व्यवस्था नाही. संरक्षण व्यवस्था हवी तर अमेरिकेचे पाय धरा. अमेरिकेचे पाय धरायचे, तर ते म्हणतील ते मान्य करा. म्हणजे काय?
तर तो नॉर्ड स्ट्रीम 2 जो आहे तो त्यांनी उडवूनच लावला. तो कशासाठी बांधलेला होता? तो रशियाचं तेल तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी बांधलेला होता. तो उडवण्याची काय गरज होती? आणि त्याच्यासाठी ते शुल्ट्झ साहेब हे शेजारी उभे आहेत. ते बायडेन बोलतायत, की मी तुम्हाला सांगतो कसा उडवणार हे सांगण्याची गरज नाही, परंतु युद्ध सुरू झालं तर नॉर्ड स्ट्रीम 2 आम्ही उडवून देऊ म्हणून. आणि जर्मनीचा चान्सेलर जो आहे तो तिथे शुंभासारखा उभा राहतो. तो त्याचा निषेध करू शकत नाही. तुम्ही विकले गेलेले आहात मित्रांनो. आणि मग तुमच्या लक्षात येईल की विकला न गेलेला एक मोदी हा भारतासाठी का मोठा असतो ते. तो त्यांना आज डोईजड होऊन बसलेला आहे. कारण काय? तर तो आपल्या देशाचं नुकसान होईल असं एकही अर्ध पाऊल सुद्धा टाकायला तयार नाहीये आणि सर्व प्रकारची दडपण सहन करून ताठ मानेने उभे आहेत. मित्रांनो, आभार माना. कोणाचे आभार मानायचे तुम्ही ठरवा. ईश्वराचे मानायचे का आणि कुठची शक्ती आहे त्याचे, की अशा पद्धतीचा राज्यकर्ता आज आपल्याला लाभलेला आहे. आणि तो लाभला आहे तो आपण एक मत त्याच्यासाठी दिलं म्हणून. ते एक मत विसरू नका मित्रांनो, कारण ती वेळ आता जवळ येते आहे. 2 ते 3 महिन्यामध्ये तुम्हाला मतदान करायचंय. तेव्हा हे सगळे संदर्भ लक्षात ठेवा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मित्रांनो अशी आशा करते. आणि तुम्हाला आवडला असेल तर मित्रपरिचितांना पाठवा, व्हिडिओ लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हे विचार जे आहेत ते जास्तीत जास्त विस्तारापर्यंत नेण्यासाठी आपलं सहकार्य असू द्या. धन्यवाद.